प्लॅटफॉर्ममध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आम्ही मे महिन्यामध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे महारत्न ही राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतली होती। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाबद्दल व्हिडिओ बनवायचा होता आणि तो व्हिडिओ आम्हाला पाठवायचा होता। यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 45 स्पर्धकांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवले। या व्हिडिओमध्ये स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारख्या इतर महारत्नांविषयी व्हिडिओ बनवले होते। या व्हिडिओजला आम्ही आमच्या समाज माध्यमांवर आणि प्रबोधन YouTube चॅनलवर प्रसिद्धी दिली। ज्या स्पर्धकाचे सादरीकरण उत्कृष्ट असेल, ज्याच्या व्हिडिओ सर्वात जास्त लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज असेल, तसेच ज्याचे सोशल मीडियावर सर्वात चांगले प्रभुत्व असेल, अशा 5 स्पर्धकांची आम्ही विजेता म्हणून निवड केली आहे। या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहे। महाराष्ट्राचे महारत्न या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते आहे मोना शाहू। यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹11,000 हे पारितोषिक प्राप्त झाले आहे। दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत कनिष्का म्हात्रे। यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹60,000 हे पारितोषिक प्राप्त झाले आहे। तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहे प्रांजल आढाव। यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹5,000 हे पारितोषिक प्राप्त झाले आहे। चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत सिद्धी गपाट। यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹3,000 हे पारितोषिक प्राप्त झाले आहे। यानंतर 5व्या क्रमांकाचे विजेते आहेत अंकिता झनकर। यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹2,000 हे पारितोषिक प्राप्त झाले आहे। आम्हाला सांगताना आनंद होतोय की या स्पर्धेचे बक्षीस समारंभ दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी उपस्थित प्रथम विजेती मोना शाहू यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹11,000 देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मोना शाहू यांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले, ते आपण पाहू। नमस्कार मित्रों, मेरा नाम मोना रामबाबू शाहू है और मैं नागपुर से हूँ। सर्वप्रथम मैं प्रबोधन बहुउद्देशीय संस्था स्पेक्ट्रम एकेडमी को तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी कि उन्होंने मुझे इतना बड़ा मंच दिया। मैंने इस स्पर्धा में सबसे पहली बार भाग लिया है और इस स्पर्धा में मुझे सबसे पहला प्रथम पुरस्कार प्राप्त हुआ है। तो मेरा विषय था कि महाराष्ट्र से महारत्न, और जिसमें मैंने बाबा साहेब का चुना था और उसमें अपने विचारों को प्रस्तुत किया था। इतना बड़ा मंच देने के लिए मैं प्रबोधन अकेडमी को तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी। बहुत बहुत धन्यवाद। दुसऱ्या क्रमांकाचे विजेते कनिष्का म्हात्रे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹60,000 देऊन सन्मानित करण्यात आले। कनिष्का यांचे ही मनोगत आपण पाहू। नमस्कार, मी कनिष्का जयेंद्र म्हात्रे, इयत्ता 7वी, एंजल इंग्लिश स्कूल चिंचपाडा, प्रबोधन बहुउद्देशीय संस्थातर्फे आयोजित महाराष्ट्राचे महारत्न मध्ये आम्हाला बोलायची संधी मिळाली व आमचं वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळाली, याबद्दल प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे खूप खूप आभार। प्रबोधन बहुउद्देशीय संस्था असे उपक्रम राबवतच असते। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, युवकांना व ज्येष्ठ नागरिकांना आपल्यामधील कलागुण सादर करण्यासाठी मंच तयार करून देते व आमचा आत्मविश्वास वाढवते। त्याबद्दल आम्हाला मंच तयार करून दिल्याबद्दल प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे खूप खूप आभार। यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे विजेते प्रांजल आढाव यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹5,000 देऊन सन्मानित करण्यात आले। प्रांजल यांचे मनोगत आपण पाहू। नमस्कार, मी प्रांजल गोरखनाथ आढाव। मी येथे प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांचे आभार व्यक्त करते। येथे आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहे कारण अनेक अशा स्पर्धा ही संस्था आयोजित करत असते आणि त्या संस्थेमधून क्रमांकही काढत असते। तशाच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी येथे सहभाग घेतलेला आहे आणि माझा 3रा क्रमांक या संस्थेने काढलेला आहे। माझा विषय होता महाराष्ट्राचे महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या विषयावरती मी माझे वक्तृत्व सादर केलेले होते आणि त्याच पद्धतीने मी प्रबोधन बहुउद्देशीय संस्था व स्पेक्ट्रम अकॅडमी यांचे मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद। यानंतर 5व्या क्रमांकाचे विजेते अंकिता झनकर यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹2,000 देऊन सन्मानित करण्यात आले। अंकिताचे मनोगत देखील आपण पाहू। नमस्कार, मी अंकिता झनकर, शिरसाट। प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित महाराष्ट्राचे महारत्न या स्पर्धेमध्ये, या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता। यामध्ये माझ्या विषयाचे नाव होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती मी 2 शब्द बोलली होती आणि आज मला त्या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक आलेला आहे। तर या संस्थेचे मी मनपूर्वक आभार मानते की आज मला हे सन्मान चिन्ह देऊन त्यांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद।
या व्यतिरिक्त ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता अशा सर्व उपस्थित स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। यामध्ये जे स्पर्धक काही कारणास्तव या समारंभास उपस्थित राहू शकले नाही त्यांना आमच्या पुढील एका बक्षीस समारंभास येऊन आपले पारितोषिक घेऊन जाण्याची एक संधी मिळणार आहे। त्या समारंभाची माहिती आम्ही तुम्हाला फोन किंवा मेसेजद्वारे नक्की कळवू। तर मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या स्पर्धा प्रबोधन बहुउद्देशीय संस्था नेहमीच राबवत असते। तुम्ही देखील आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। अशा स्पर्धेची माहिती जाणून घेण्यासाठी आणि प्रबोधित माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रबोधन YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।